गंभीर बातमी आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी, कारण राज्यात कांद्याचं दर घसरणं सुरूच आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा त्यामुळे संताप अनावर झालाय। नाशिकच्या सटाणा बाजार समितीत काही शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो अवघा 50 पैसे दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय। आणि या जर दर असा असेल तर हे सांगायला गरज नाही कोणाची की उत्पादन खर्च तर सोडा, कांदा आणण्यासाठी लागणाऱ्या वाहतुकीचा खर्च सुद्धा निघणार नाही आणि त्यामुळे शेतकरी कांदा आहे गाडीमध्ये एक अपंग शेतकऱ्याचा कांदा आहे। हा कांदा 200 रुपये भावाने हे शेतकरी हा कांदा 200 रुपयाने घेतल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी मार्केट बंद केलेलं आहे। मार्केट बंद करून 2-2.5 तास उलटले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळातला कोणीही न आल्यामुळं आम्ही संबंध शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने यांचं प्रतिकात्मक अंत्यविधी करणार आहे। त्याचबरोबर या असं संचालक मंडळ जे शेतकऱ्याच्या टाळूवरचं खाणार, या अपंग शेतकऱ्याचा तळतळाट घेणार यांचा आम्ही 10वा करणार आहे, 13वा करणार आहे, वर्ष श्राद्ध सुद्धा करू। आम्ही प्रतिकात्मक दहन करणार यांचं। नंतर बातमी नाशिक मधनच आहे। इथं लासलगाव, मनमाडसह विविध बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू आहे। आज कांद्याला प्रति क्विंटल केवळ 300 ते 400 रुपये किमान, तर सरासरी 800 ते 1000 रुपये दर मिळतोय। आणि विशेष म्हणजे गोलटी कांदा घ्यायला आता व्यापारी सुद्धा तयार नाहीत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। आम्ही आणायचा खर्च, तिथं भरायचा खर्च, त्यानंतर लागणार डिझेल हा सुगट निघाला नाही। इथं मार्केट कमिटीने पावती फाडली आहे, त्या पावतीचे 5 रुपये आकारणी केली आहे, पण ती पुकारणं 1 रुपया सुगट पुकारणं झालेलं नाही। त्याचाला व्यापारी थांबले नाही, कोणी पुकारायला तिथं थांबलं नाही, पुढे निघून गेले। झालमुरीसाठी वापरला जाणारा कांदा आज आमचा शेतकरी बंधू मार्केटला घेऊन गेला। 12 क्विंटल कांदा नेला शेतकऱ्यानं आणि त्याच्या हातात मागं फिरला 1 रुपया, तोही या शेतकऱ्याला द्यावा लागला, सोबत काहीच नाही आलं। हे आहे भाऊ कांद्याची परिस्थिती, शेतकऱ्याची परिस्थिती। वा रे झालमुरी वा, वा रे वा, खा रे झालमुरी खा, वा रे वा, हे झालमुरी माझ्या देवा काळजी रे।